हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज बुधवार आहे आणि मी सकाळी एक रेसिपी बनवलेली आहे, सोया पनीर फ्राईड राईस. तर ती रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर ती शॉर्ट व्हिडिओमध्ये माझी मिळून जाईल. तुम्हाला नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आज बुधवार तर आहे, माहितीच आहे. तर आता मी पटकन आवरणार आहे. आज मला मैत्रिणीसोबत परत बाहेर जायचं आहे. कुठे जाणार आहे मी तुम्हाला नक्की सांगेन. तुम्हालाही घेऊन जाणार आहे तिथेपर्यंत. आणि त्याच्यामुळे पटापट आधी आवरायला हवं मला घरातलं सगळं. तर आता वाजलेले 9:45 वाजलेत सकाळचे. तर आता पटकन सगळं आवरते. ठरलेल्याप्रमाणे एक चहा घ्यायचा आहे. तर तो चहा घेतल्याशिवाय पुढे माझं काम मला काय सुरुवात होणार नाही माझ्या. तर कामाला सुरुवात होण्याच्या एक चहा घेते. आणि हां, श्रावणी राजस्थानला गेलेली, तर ती काल आली आहे. तर तिने काय काय शॉपिंग केली आहे, खूप शॉपिंग केलेली आहे आणि छान शॉपिंग केलेली आहे. तर ती काय काय शॉपिंग केलेली आहे तर ती पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आधी पटकन सगळं आवरून घेते आणि मग बोलते. एक चहा पटकन टाकते पाठीमागे आणि नंतर मग बोलते. चला. तर माझा चहा चालू आहे, म्हणजे घेतलेला आहे मी चहा. तर सांगायचं आहे मला की मला जी गोष्ट एक हवी होती, वस्तू जी मला दिलीपने काल घेऊन दिलेली आहे फायनली. ही पाठीमागे जी दिसते फ्रीजवर, एअर फ्रायर. तर काल मला फायनली घेतलेला आहे मी. खूप भारी वाटलं मला. म्हणजे एखादी वस्तू आपल्या किचनमध्ये, आपल्या आवडीची वस्तू आली किचनमध्ये की आपल्या बायकांना किती छान आनंद होतो, तसा मला आनंद झाला अतिशय. तर आता त्याच्यावर फंक्शन्स वगैरे दिलेले आहेत सर्व काही. म्हणजे फिश फ्राय किती टाईम, किती सेल्सिअसवर वगैरे हे लावायचं किंवा किती मिनटं ठेवायची, हे सर्व काही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर जेव्हा मी आता यूज करणार आहे ना, संध्याकाळी मी यूज करणार आहे तर मग तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की कसं काय करायचं आहे ते. आता मी इथे ना चिकन आणलेलं आहे शर्वरी आणि श्रावणीसाठी. 1/2 किलोच आणलेलं आहे, कारण त्या दोघी जास्त खात नाहीत, त्यामुळे चिकन 1/2 किलोच आणलेलं आहे. आता मी पटकन असं ना, मी दोघींना वडे पण करणार आहे, जे आता कोंबडी वडे म्हणतात ना, ते कोंबडी वडे. तर पीठ मी कालच आणून ठेवलेलं आहे. तर आता मी पटकन तेही पीठ भिजवणार आहे. तर कसं भिजवते, माझ्या आईच्या पद्धतीने, माझ्या आईने मला दाखवलेलं आहे तसं मी भिजवणार आहे. याला मी ना आलं लसूण पेस्ट लावून ठेवलेली आहे. आता थोडा वेळ ते मॅरिनेट करून राहू दे, असंच ठेवून देणार. तोपर्यंत इकडे पीठ भिजवणार पटकन. तर ना इथे मी आता एक कांदा किसून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे, थोडीशी किंचितशी हळद घालणार आहे आणि थोडासा गूळ, थोडासा म्हणजे एक अर्धा चमचा गूळ घालायचा आहे. तर माझ्याकडे गूळ पावडर आहे, तर मी गूळ पावडर ॲड करणार आहे. तर आता इथे मी परातीमध्ये सांगितलं तसं एक कांदा मी चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर चिमूटभर हळद आणि मीठ थोडंसं, म्हणजे आपल्या चवीनुसार. आता ह्या दोघींपुरते मला करायचे आहे, त्यामुळे मी थोडंसं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि एक अर्धा चमचा मी गूळ पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर गूळ किसून घ्यायचा. आता हे व्यवस्थित हाताने आधी स्मॅश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कोमट पाणी करून घ्यायचं. कोमट पाणी, गार पाणी नाही, कोमट पाण्यामध्ये ते पीठ आपल्याला भिजवायचं आहे. तर आधी हे ना मी स्मॅश करून घेते. हे असं ना स्मॅश करून घ्यायचं. कांदा वगैरे सगळं जे काही टाकलेलं आहे आपण साहित्य, ते सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पीठ घालणार आहे मी. ही एक वाटी आहे ना, या वाटीने मी 2 वाट्या फक्त घेतलेल्या आहे. छोटी वाटी आहे, फार मोठी नाही आहे. तर या 2 वाट्या मी फक्त घेतलेलं आहे. हे एवढंच पीठ घेतलेलं आहे मी. दाखवलं ना पीठ कसं भिजवायचं आहे. ते एकदम मऊ होतं पीठ आणि गरम पाण्यातच भिजवायचं. गरम पाण्यात पीठ भिजवलं ना, थोडंसं कोमट पाण्यामध्ये, तर एकदम मऊ पीठ होणार आणि त्याचे वडेही छान होतील. तर आता मी हे पीठ जरा झाकून ठेवले 10 मिनटं. तोपर्यंत मी पटकन आता इथे चिकन फोडणीला घालते, कारण 12 वाजायला आलेले आहेत. किमान मला 12:30पर्यंत हे आवरलं पाहिजे. पटकन चिकन फोडणीला घालते, तोपर्यंत कामवाल्या ताई येतीलच माझ्या. तर पटकन आता घालते. चला.
तर आता मी तुम्हाला चिकन दाखवलेलं आहे, वडे दाखवलेले, ते कसे झालेत ना ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला आता इथं मी कोकण स्पेशल आमची सोलकढी ती दाखवते कशी करायची ती. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तर आमच्या कोकणातली पद्धत थोडक्यात दाखवते. तर इथे मी ना आता 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. इथे मी कोमट वाटीमध्ये अर्धी वाटी कोकम भिजत घातलेला आहे. तर आता याच्यामध्ये ना मी 1 आल्याचा तुकडा, छोटासा आल्याचा तुकडा, बारीक तुकडे, 1 मिरची आणि थोडंसं जिरं घालणार आहे, दाखवते. तर मी आता ह्याच्यामध्ये आलं घेतलेलं आहे, 1 इंचभर आलं, अर्धा इंच सॉरी, थोडंसं, आणि त्याचे बारीक मी तुकडे केलेले आहेत. आणि 1 मिरची घेतलेली आहे, ती आता मी ह्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये घालणार आहे. आता हे जे वाटण आहे ना ते काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचं आणि त्याचा रस काढायचा आहे, म्हणजे थोडक्यात नारळाचं दूध काढायचं आहे आपल्याला. तर ते दाखवते. आता काय करायचं दाखवते. आम्ही एक पांढरा स्वच्छ कापड घ्यायचं कॉटनचं आणि त्याच्या खाली एक बाऊल ठेवायचा आणि मग जाळी ठेवायची. जाळी म्हणजे आपण भाजीची वगैरे हे असते ना, तर ती घ्यायची, दाखवते पद्धतीने. आता याच्यावर व्हाईट कॉटनचा रुमाल घालायचा आहे, हा असा. आता याच्यावर हे खोबरं मी जे मिश्रण दाखवलेलं ते मी लावून घेतलेलं आहे मिक्सरला आणि 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घालून मी त्या नारळाचा थोडक्यात रस काढलेला आहे. तर तो याच्यामध्ये ओतायचा आहे. आता मी याच्यामध्ये हे जे होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पिळून घेतलेलं नारळाचं दूध हे एवढं निघालेलं आहे. आता परत याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी कोमट पाणी घालायचं. याच्यामध्ये अर्धी वाटी कोमट, हा जो चौथा झालेला आहे थोडक्यात थोडासा आपल्या वाटणाचा त्या. तर याच्यामध्ये ना अर्धी वाटी आता पाणी घालायचं आहे आणि परत मिक्सरला 1-2दा फिरवून घ्यायचं आहे. दुसरी बॅच थोडक्यात अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आता ते याच्यामध्ये ॲड करायचं. बस अजून थोडंसं घेते कारण कमी वाटतंय. आता ही दुसरी बॅच मिक्सरला फिरवून घ्यायची. हे एवढं नारळाचं दूध निघालेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी कोकम भिजत घातलेलं आहे कोमट पाण्यामध्ये. आता ते मी पिळून घेणार आणि याच्यामध्ये ते ॲड करणार आहे पाणी. तर मी चहाच्या या गाळणीने गाळून घेतलेलं होतं, ते आता इकडे निघालेलं आहे, याच्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. तर हे अर्धी वाटीला थोडंसं कमी कोकमचा रस निघालेला आहे. तर आता तो याच्यामध्ये ॲड करणार मी. हे हलवून घेतलेलं आहे चमच्याने मी व्यवस्थित आणि वरून मी आता कोथिंबीर घातलेली आहे. तर तयार आहे आपली टेस्टी सोलकढी. तर याच्यामध्ये ना सांगायचं म्हणजे ऑलरेडी कोकममध्ये मीठ असतं, त्यामुळे याच्यामध्ये मिठाची गरज पडत नाही. तर तयार आहे आपली सोलकढी.